ए बाळू, अय्यो तू इथे कसं काय आलास आणि यांना का थांबायला सांगतोच? तुम्हासनी धन मिळालं आणि गुंडप्पा गेला तर तुम्हासनी चालेल का? अय्यो अय्यो अय्यो, नाही चालणार, नाही चालणार, नाही चालणार. मग ती काम कर नका काय? अय्यो मला कळलंच नाही रे इथे काय चालू आहे ते. अय्यो आकाशने ठेवा आहे का? तुम्ही इथं आला हाय आणि हे काम करताय ते? बाळू, मी ह्यात नाही. तात्या गबस, तू इथं हाय आणि सामील नाही म्हणतोस? अय्यो ए बाळू, तुला पण थोडे धन देईन बघ मी. असलं धन घेऊन हात काळ कराल का म्या? दुर्भाग्य असल तर ते कष्ट करून बदलता यायला पाहिजे. असं धन मिळेल याची आज धरणं मी चुकीचं आहे. अय्यो मी तेच सांगत होतो यासनी. तो आवाज जमिनीत नाही, तुमच्या आतून येतो आहे. अय्यो ए बाळू, मला खरंच समजले नाही रे बाबा, मी इथे कसा आलो ते. अय्यो बस मी आज ज्याच्या सोबत मैत्री केली त्याला असंच वाऱ्यावर सोडल का? म्या गुंडप्पाला काय बी होऊ देणार नाही. आणि आता तुम्ही थांबला नाही तर तुमचं काय बी खरं नाही. मी समध्या गावभर सांगल तुम्ही काय करत होता ते. ए बाबांनो, ए तुम्ही तुमच्या घरला जावा. हा, तुमचं पैक तुम्हाला नाही देतो मी. अय्यो जा रे बाबा, लवकर जा, अय्यो लवकर जा. अय्यो अय्यो आणि तुम्ही बी निघा. हो पण खोटी का होईना माफी मागा. अय्यो ए बाळू, अय्यो खरंच माझे डोके ठिकाणावर नव्हते रे बाबा. हे तू आणलेस माझी डोके ठिकाणावर. हे बाळू, गावात कोणाला सांगू नको बघ. अय्यो अहो पंच, चला. अहो नाही तर समजा गाव गोळा व्हायचा. अय्यो हे घ्या तुमचं नारळ. अय्यो राहून द्या ते, राहून द्या. तुझा आवाजच बंद करतो म्या. आणि ह्या मोर कुणासनी बी आवाज देऊ नग. बाळाला घेऊन येतो. कुठं उंडारतोय बघतो. हो थांबा, आला त्यो. बाळ्या, तुला सांगितलेलं समजतच नाही ना व? मायेनं सांगा, मारून सांगा, ऐकायचंच नाही ना व? काय म्हणतात ते? गावातच गेलो होतो. अरे धीस उजाडायच्या आत गेला होतास की, आता परत कशाला गेला होतास? गावातले लोक घाबरली होती ना. त्यासनी सांगितलं आता घाबरायचं काय बी कारण नाही. काय बोलतोस बाळू? काय केलं तू जाऊन? अरे सांग की. काय नाही, म्या काय करणार?
ते पांडुरंग आहे. ऐकलं का सुंदरा, सांग याला का ठेवायचं घरात? अरे बाळू, ऐक की जरा, आपण ह्या समजामध्ये नाही पडलं पाहिजे. सुंदरा, अगं लोक जमले आहेत त्या जागेवर. चला आपण जाऊन बघून येऊ. आधीच घरातलं काय कमी आहे का गोदे? अगं तिथं कोणीतरी खांदलेलं आहे आणि त्यावर भंडारा बी टाकला आहे. आता बास झालं ते ऊसाच्या गुराळ्यागत चाललंय समत. पण तिथनं आता आवाज यायचा नाही. वय बाळू, खरंच? आता मी काय सांगू, काय खरं आणि काय खोटं? तुला कसं ठाव? काय तरी बरं तू या. अगं पर सुंदरा, त्यातनं आवाज यायचा कायमचा बंद झाला म्हणजे बरंच आहे की. आता हे म्हणू नका का बाळ्यामुळे झाला. रातच्याला तो पंच माणसं बैलगाडी घेऊन गेला होता तिथं. त्यानंच खोदकाम केलं असं. वय गोदे, ते काय बी असं ना, गावावरची पिढा गेली बघ. बर सुंदरा, या म्हणालो तसं जावई बापू आणि गंगीकडे धाडूया बाळ्या. असंच करायला पाहिजे. तिथं राहिला तर याच्या त्याच्यात नाक खुपसत बस. तुम्ही जाणार होता ना गंगीकडं? या नाही जाणार. का? आता काय झालं? ह्यो काहीतरी करणार आणि मला ऐकावं लागणार. सुंदरा, पाहिजे तर गोदाला घेऊन जा संग. गंगेच्या सासूरवाडीला जाऊन म्या नाही हातापाया पडणार. खरंच धाडणार काय झाला कर्नाटकात? असंच म्हणतात. संक्रांत झाली की. गोदा मावशे, मी घरात असलेलं ह्यासनी चालत नाही ना व. कशा पाहिलं दादा, गुन्हे हाय पोर. आता तू त्याची बाजू घेऊ नका. सुंदरा, हे जातो बाहेर. बाळ्या, तुझ्यामुळे रागवला आहे बा. मी चालूच आहे की. मी गेल्यावर कुणी कुणासनी काय बी बोलणार नाही बघ. पंच, तुम्ही व्हा मोर, मी नाही येत. अय्यो चल की रे घरी. तुमचं घरी गेल्यावर काय होणार आहे ते दिसतंय मला. माझा बळी देऊ नका. अय्यो काही होत नाही रे त्या, काही होत नाही. चल. पंच, मी तुम्हाला चांगला माणूस समजत होतो, पण तुम्ही तर लयच. आयुष्यात धन नसेल तर कोणी जवळ करत नाही, कोणी विचारत नाही. लक्षात असू दे. मला सांग, तुला दिसायला कमी दिसते? हा, चांगलं दिसतंय मला. तुमच्या मिशीत किती पांढरी केस आहे ना, मोजून सांगू शकतो मी. अय्यो, तुला ऐकायला कमी येते? वास काय विचारताय पंच? समजा जिथलं तिथं आहे. तुम्ही नका काळजी करू. अय्यो, मग मला सांग, तुला दिसायला चांगलं दिसतं, अयो चांगलं ऐकायला येत, हं. तुला आहे चांगले हं? मन, तरी तुझं लग्न होत नाही? अय्यो, का होत नाही? का नाही होत? अय्यो, तुझ्याकडे पैसे नाहीत. आता का कुठं डाका टाकू मग? अयो तेच म्हणतोय मी. जर मला धनाचा लोभ झाला तर त्यात चुकले कुठे? अहो पंच, जळता जळणार नाही एवढं दाबून ठेवलं वाड्यात, पण तरी अजून पाहिजे तुम्हाला. ए तात्या, तू वाड्यावर चल की रे आधी. तुझ्या लग्नाचं ठरवू बघ. खरंच का? तुझी शपथ. हा. आणि मग अक्काला तो तुपातल्या शिऱ्याचं बी सांगा. अयो तुपातला शिरा पाहिजे तुला. अयो देतो, चल.
आजच्या अंधारात काय झालं असेल देवाला ठाव. अरे गावात बाहेर पडलं की समजेलच की. आपण कशाला स्वतःहून बाहेर बघा. मायप्पा, अरे छोट मालक तुम्ही हित आहे सवय. हो, तू इथे काय करतोय? अहो अक्का तिकडे रडत्यात. म्हणे गुंडप्पाला घेऊन या म्हणे. हो का? हा पण अव्वाला तर माहिती आहे मी बाळूच्या घरी आलोय म्हणून. असं होय. कसलं तरी भेपान घेतलं आहे त्यांनी. गुंडप्पा, आता तू तुझ्या घरला जा आणि मग पुण्यांदा खेळायला ये. हाय मी आज सोडून येतो गुंडप्पाला. का मायावर भरोसा नाही काय? नाही, त्याला मी आणलं आहे, मी आज सोडायला जाणार. म्या बी येतो संग. अब गावात तर जाणार आहे ना ब. जाऊ द्या त्यास. तात्या, गावात काय झालं ते समजलं का? कशाच? पंचासनी बघितलं मी अंधारात जाताना. होय का? नाही मला काही ठाव नाही बाबा. आणि अक्का नाही दिसल्या आज. हा अक्का तर वाड्यावरच आहे ना. अव्वाला बरं नाही, तिला ताप आला आहे. छोट मालक चला उशीर होतो. आय मी जातो आणि परत येतो. भाई त्याला सोड आणि लागलीच ये. आणि मयप्पा तू काय बघितलं ना कुठं काय बोल नको उगाच गावात बोबाटा. तू बी होतास का पंचायत संघ? म्या माझा काय संबंध आहे? भीमादा राहू दे, तो कधी खरं सांगणार आहे का? मी जाऊन येतो मग बोलू. चला. हा चला चला छोट मालक. बाळू, तू मला वाड्याच्या बाहेर रात्रभर कसे ठेवलेस रे? आता तुला कसं सांगू, तुझ्या आयानं बाला समजतच नव्हतं मी काय म्हणत होतो ते. काय म्हणत होतास तू? सांगतो ते. बरं, आधी तुला तुझ्या घरला सोडतो. बरं, आता भ्यान आहे बघ. तू काय बोलतोस मला कळत नाही, पण एक सांगतो, मला तुझ्या घरी खूप आवडले. मग तुला पाहिजे तेव्हा तू ये. चल. अगं तुझ्या 7 पिढ्या बसून खातील एवढं सोन्याने भरलेले 7 रांजण आहेत. अक्का म्या तुला धन देतो, मला तुझा मुलगा दे. किती घाबरले होते मी. अव्वा, तू का घाबरली होतीस? काही नाही. का सांगून टाका की, म्हणजे त्याला बी कळल त्याचा बाद धरण्यासाठी काय करल ते. बाळू, त्याच्यासमोर काही बोलायला नको म्हणते मी. का त्याला बी समजू द्या,
धनाचं लोभ कुठवर गेला आहे ते. औवा बाळू काय म्हणतोय मला कळत नाही. म्या गेलो की मग विचार. बाळू थांब. आणि पंच पहाटाच्या याला कुठं गेलं होतं ठाव नव्हतं का? मला वाटलं नाही ते तिकडे जातील आणि धन मागतील म्हणून. ते तिकडेच गेलं होतं. म्या गेलो नसतो तर तुमच्या वाड्यात 7 रांजण आला असतं. बाळू तू थांबवलंस त्यांना. वय आणि गुंडपाला का घेऊन गेलो हे ठाव आहे का? का? माझ्या संग होता म्हणून त्याला काय नाही झालं. जमिनीतून काय आवाज आला होता? अक्का म्या तुला धन देतो, मला तुझा मुलगा दे. अय्यो, त्याची आठवण पण करू नकोस बघ बाळू. चला येतो म्या. आनंद सांभाळा तुमच्या पोराला. बाळू तुझे उपकार कसे विसरू मी. अहो माझं उपकार कसलं? पांडुरंगाला हात जोडा, समद मिळेल. आणि परत असली चूक करू नका. होय थांब, तोंड गोड करून जा. येतो म्या. बाळू त्या जमिनीतून आता आवाज येतच राहणार काय. ह्यो आवाज जमिनीच्या आतून येतो का मनाच्या आतून येतो हे बघा अक्का. मसनी जे पाहिजे तेच ऐकू येतं. चला येतो म्या. गुंडप्पा भेट नंतर. सोडलंस ना गुंडप्पाला. होय. आणि आता काळजी करायचं काय बी कारण नाही. म्हणजे आता त्या जागेवरून कसला बी आवाज येणार नाही आणि कुणासनी बी त्रास होणार नाही. हे तुला कुणी सांगितलं. अगं म्या तिथं जाऊन बघितलं. कुणीतरी भंडारा टाकला होता त्या जागेवर. अगो बाया, बाळू असं असेल तर लई बरं झालं बघ. याच्यावर भरोसा ठेवू नका. हो असं का म्हणताय सा. आता त्यो बोलतोय ते का खोटं आहे का. कोणी बोलत नाही म्हणून काय बी बरळतोय आणि तुम्ही त्याचं कौतिक करत बसताय. आय तुला पाहिजे असेल तर तू देवीच्या देवळात जाऊन ये आणि गोदा मावशीला बी घेऊन जा. मग बघ मी खरं बोलतो की खोटं. हे घे बा. तुमचं चालू द्या, मी चाललो आहे शेतावर. बा म्या बी येतो. नग येतो की बा. म्या बी काम करल तुझ्या संग. हा बघ येऊ द्या की संग. असं काय करताय. काम करणार असतील तर चल. होय आणि मेंढ्यासनी बाबीचा पाला बी आणतो खोडून. बर हे घ्या ना. अरे आय येतो म्या
आणि तू देवीच्या देवळात जाऊन ये. होय